नमस्कार. तुम्हाला सर्वांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. दसऱ्याला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने देण्याची प्रथा आजही टिकून असल्याचे दिसून येते. विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याला आपट्याचीच पाने सोने म्हणून का वाटली जातात याबद्दल जाणून घेऊयात. दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पाने का लुटतात, या झाडाचं महत्त्व काय? भारतात अनेकदा एखाद्या सणाचं किंवा परंपरेचं त्या प्रदेशातल्या निसर्गाशी, पशुपक्ष्याशी किंवा झाडापाना फुलांशी नातं असल्याचं दिसून येतं. कधी या निसर्गातल्या गोष्टींशी, शक्तींशी देव म्हणून पूजा केली जाते, तर कधी एखाद्या देवतेच्या पूजेत त्यांचा वापर केला जातो. दसऱ्याचाही त्याला अपवाद नाही. दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची म्हणजे एकमेकांना देण्याची प्रथा अनेक हिंदू धर्मीय पाळताना दिसतात. महाराष्ट्रात या दिवशी काही गावामध्ये एखाद्या मंदिरात आपट्यांच्या फांद्यांचा ढीग आणला जातो आणि मग सगळे त्यातून फांद्या काढून घेतात आणि एकमेकांना हे सोनं वाटतात. तर काही वेळा दसऱ्याला आपट्याच्या पानांचा आकाराचं सोनं भेट म्हणून दिलं जातं. पण या प्रथेमागचं कारण काय आहे? आपट्यांच्या पानांना सोनं का म्हटलं जातं? या झाडाचं महत्त्व काय आहे जाणून घेऊयात. सोनं लुटण्याची प्रथा कुठून आली आहे? हिंदू धर्मात दसऱ्याला सोनं लुटण्याची प्रथा रघुराजाच्या कहाणीशी जोडलेली आहे. पुराणकथानुसार राम, लक्ष्मण, त्यांचे वडील दशरथ या सगळ्यांचा रघुराजा हा पूर्वज होता. त्याची महती एवढी होती की ज्या इक्ष्वाकू काळात त्याचा जन्म झाला ते पुढे रघुकुल म्हणून ओळखले जाऊ लागले. संस्कृतमधल्या महाकवी कालिदासाच्या रघुवंश या काव्यात रघुराजाची आणि त्यांच्या वंशातल्या राजांची कहाणी मांडली आहे. त्यात रघुराजाच्या दानशूरतेविषयी एक कथा सांगितली आहे. तिचा सारांश साधारण असा आहे. कौस्त हा पैठण शहरातला देवदत्त नावाचा एक माणसाचा मुलगा वरंतंतू नावाच्या ऋषीकडे वेदाभ्यास करत होता. त्याला आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा द्यायची होती. गुरूंनी म्हणजे वरतंतूंनी मला काही नको असं म्हटल्यावरही कौस्तानं त्याच्या मागे तुम्हाला मी काय देऊ म्हणून तगादा लावला. त्याचा आग्रह पाहून काही वैतागलेल्या वरतंतूंनी कौस्ताला म्हटलं, तू 14 विद्या शिकलास ना, मग मला 14 कोटी सुवर्णमुद्रा आणून दे. कौस्ताला हे जमणार नाही आणि तो आपला हट्ट सोडून देईल असं वरतंतूंना वाटलं. पण कौस्त तसा हुशार होता. तो दानशूर म्हणून ओळखला जाणाऱ्या रघुराजांकडे गेला. रघुराजाने त्याचं स्वागत आणि विचारपूस केली आणि तुम्हाला काय हवं म्हणून विचारणा केली. कौस्तांना काहीसा संकोच करत आपली कहाणी सांगितली आणि राजा पेचात पडला होता. रघुराजानं नुकतंच सगळी पृथ्वी जिंकल्यानंतर विश्वजित यज्ञ केला होता आणि आपली सगळी आधीच संपत्ती गरिबात वाटून टाकली होती. तो स्वतः एका झोपडीत राहू लागला, मातीची भांडे वापरू लागला. त्यानं कौस्ताची मागणी पूर्ण करण्यासाठी 3 दिवसांची मुदत मागवली आणि कुबेरावर स्वारी करण्याचं ठरवलं. पण त्याची कुणकुण लागताच कुबेरांचं युद्ध टाळण्यासाठी सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला. रघुराजाचा खजिना पुन्हा सोन्यानं भरून गेला. त्यानं सगळं काही कौशाला दान केलं. पण कौस्तानं केवळ 14 कोटी सुवर्णमुद्राच घेतल्या आणि वरतंतूंना दिल्या. दोघांनीही त्यापेक्षा एकही मुद्रा जास्त घेण्यास नकार दिला. कुबेरांनाही एकदा दिलेला मुद्रा घरी नेण्यास नकार दिला. मग राहिलेलं सगळं सोनं गावाबाहेर आपट्यांच्या आणि शमीच्या झाडाखाली ठेवण्यात आलं आणि कौस्तानं त्या लोकांना लुटून घरी नेण्यास सांगितलं. तो दसऱ्याचा दिवस होता. या कहाणीमधूनच सोनं म्हणून आपट्याची पानं लुटण्याची प्रथा सुरू झाली.